ट्रेन खोलायत सॉरी आपल्या पटरी खोलायत आली गाडी आली आली ते जोडणं द्यायचं काय नाही नुसते नट तर पॅक करायचं दुसरं काय करायचं गाडी आली नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपल्याला जायचं कुठं जायचं नाही मी सध्या आहे रेल्वे स्टेशनला तरी ना आता सध्या आमचं थोडं काम होतं गाडीवर आलो म्हणून असं फास्ट आलो दोन्ही हात बोट ठेवले हात असा झालाय असं कार लागत मला नव्हतं वाटलं की एवढं गार लागेल म्हणून बापू आता कसं थोडंफार ऊन पडे म्हणून नाही तर का आणखी बी खाली उतरला नाही असा बोन झालेला आहे काय सांगा तुम्हाला आता हे बघा सगळी धू झाली नाही धूपण येते तुला घ्यायचं काय हे बघा सगळी धुई झाली सगळीकडे बापरे अशीच राहिली इकडे माझ्यासमोर एक माणूस आहे म्हणून असं बघायला माझ्याकडं ते म्हणत असं काय करायला मिळत लागेल कारण पुन्हा असं सीन झालाय की ना मी जेव्हा गाडी पळू लागलो तो गाडी तर मला असं वाटलं गाडी माझ्यापेक्षा जास्त 10 पटीने बंद पडली बोल बोल दिसना झाली मला तर वाटलं माझ्यापेक्षा 10 पटीने गाडी बंद पडली जर समजा उदाहरणार्थ मी गाडी काय मग पळवलो की ना समजा जर गाडी एकदा बंद पडली तर ना माझ्यापेक्षा 10 पटीने ती बंद पडलेली आधी पुन्हा जर एकदा चालू नाही झाली ते तिसऱ्याला पडावं त्याच्यावर मी अशी गाडी दामटीत आणली 10 मिनिटात येली पोहोचवत ना आपण तर 9 मिनिटात पोहोचतो 1 मिनिटात तिथे जाऊन उभं राहून गरम तर होतं ना बाकीचं येऊन काही तर हे बघा मित्रांनो कसं झालं दुपण सूर्यासला असं हो पडू दे आली गाडी जवळ त्याला हात करा थांब जेव्हा इकडचं बाकी फार दिसायली राम राम आता पुन्हा मी असं सीन आहे की मी बिना आंघोळीत आलेलो आहे आणि पाठीमागे ट्रेन चालली बघा हळूहळू चला आता काय असं झालंय आता गार मी 2-3 रुमाल वापरले होते हे एक रुमाल एक रुमाल 3 रुमाल पुन्हा हे एक आणि पुन्हा वापरेला काय लय पॅक झालतो हो ना मी इमानदारी नाही माझ्यासारखा पॅक होणं म्हणजे सकाळी गारव्याचं बाहेर निघणं म्हणजे चुकीचं काम आहे त्याच्यामुळे नाही वेळा पटरीच्या आईनमध्ये आलो ते बघा डायरेक्ट मधोमध आणि आता गाडी येणार 2 वर एकदा आलं शिंग झाली 2 वर की सगळा बसारा इकडे सगळे कोणी दादर कोणी पटरीने कोणी कुठून आपली गाडी आलेली आणि आता दिलंय बसून सिस्टरला कुठं बसली हा बघ ते आरामात जाय मग दमा ना जाय मग बघा आता गाडी जाऊ सर चला बाय बाय सगळ्यांना बाय जे कोणी असेल त्यांना बाय जा बाय तर चला आपण पण जाऊ आपलं काम करू आपण गाडी कशी आलो आता हिला एकदा चालू करू मग तशी चालू होणार आहे मला माहिती पण अशी परेशान करणार आहे आता इमानदारी आणखी बी इंजन गारच आहे बरं का बंद पडले सगळं थोडंफार लागायला गरम चला एकदा
झाली झाली कसं चालू झाली झाली बघावर बिना आवडीच्या बी किती भारी दिसतो मी तर डायरेक्ट नाही चालू अगं माय गाडी म्हणतो तिला काय ग्लॅमर सर आता डायरेक्ट भेटू तर आता मी पोचले घरी आणि असं गार लागले भाऊ येते वस्तू इतक्या फास्ट आलो मी की म्हणलं मग जाते मग आता काय फायदाच नाही हळून जाण्यात त्याच्यामुळे असं सनाट आलो आणि आता गरम गरम चहा घेतला ही बघा इतका गरम गरम वाफा निघाल तेव्हा दिसतच असतील तेव्हा का नाही दिसायला वाफा दिसत नाहीत मला वाटायला दिसेल अशा वाफा निघाल्या तरी बी आला असं मी एक्का चढून धरले म्हणजे इतके मग हात बंद पडेल विचार करा असं पोळायले झालो गरम कसते जाऊ दे आता चहा घे घेतो आंघोळ गिंघोळ करतो आपली तर आंघोळ झाली मित्रांनो आता पण आता नाश्ता वगैरे करून घेऊ म्हणजे कसं 10 वाजले भाई ह्या का सगळ्या उठल्या शिव्या खावा लागते तो त्याच्यानं आमचा दिवस चांगला जातोय बघा निस्ते शिवाय देतात घरचे काही काम नसते घरचे बोल ना आता काय झालं चपाती त्याचा नाश्ता पाणी करून घेऊ आणि नंतर पुन्हा जी तशीच जाऊ आज कसा उशीर झाला का नाही बरं ठीक आहे डायरेक्ट वाकी तर फायनली मित्रांनो आपण इथं पोहोचले वाकीला तर बघा तुम्हाला पाठीमागे दिसत असं एवढा मोठा छत घ्यायचं म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही आपल्याला आणि नंतर पुन्हा लगेच अर्धा एक तासात तिथे वर रेती टाकायची आणि रेती टाकल्याच्या नंतर पुन्हा लगेच आळे करून घ्यायचे मग आळे केले का मग नंतर पुन्हा यायला पाणी मारायला टेन्शन राहणार नाही तर चला एकदा पाण्याचं याचं सगळं जुगाड आपण करून घेऊ सॉरी सिमेंटाचं जुगाड करून घेऊ पाण्याचं जुगाड तर आपण केलेलंच आहे ना अगोदर मित्रांनो सगळं सिमेंट वगैरे सगळं जवळ घेतलं आहे लिक्विड पण थापी टोपलं गिपलं सगळं आणि बांबू आणि माणूस पण घेतला जवळ फायनली मित्रांनो आपलं काम कंप्लीट झालेलं आहे बघा सगळं असं बेस्ट ओकेमध्ये झालं आहे सगळं साईडला भेटवलं आहे बघा 2 बकेट आहे ते आणि इकडचं पण झाले सगळं ओकेमध्ये असं दिसलं का आता रेती टाका चालू केली एवढी झाली लगेच एवढं माल काढून घेऊ बेस्टपैकी आणि सगळं हे करून घेऊ अगदा आळे पण आपण करून घेऊ म्हणजे आपल्या पाठीमागचं टेन्शन जाते लवकरात लवकर फटाफट करू टेन्शन राहणार नाही मग आपल्याला बघा इतर रेती टाकायला बी चालू केली आणि सगळी आणि हे बघा चहा पण आला वा निघाव ब्लॅक टी कितना भर केला आहे आप बेस्ट आज मित्रांनो गुळाचा चहा आहे तर बघा मित्रांनो काम झालं आमचं काम म्हणजे माल काढीनं झाला आहे तर आता बेस्ट एकदा इकून नाही तर इकून कुठून तरी सुरू करू असं बेस्टपैकी तर बघा मित्रांनो आता आम्ही चालू केलेले एवढं झाले माल वगैरे सगळं बघा काय वरती असं एलटा पुरेल घेतलं सगळं दिसलं का मला वाटत असं दिसलंच असेल आता हे सगळं पुऱ्याला असं राऊंड घ्यायचं नंतर पुन्हा मग असं आतमधून घ्यायचं पुरे राऊंड दाखवा एकदा नाही कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आलं परत दिसते तुला भरायच्या आतले दिसते रीती पाणी फिरून आलात ना ते तर हे बघा पुरेला काम फायनल झालेलं आहे हे बघा कसं पुरं हे बघा पुऱ्याला काम असं एकदम ओके मध्ये झालेलं आहे आणि आपण आता याच्यात उद्या सकाळी पाणी भरणार आहेत ना आणि आताच काय करणार नाहीत त्याच्यामुळे आता काय करू माहिती एकदा हातपाय धू त्या पाथरी बस चालली आता बघा मित्रांनो पाथरी बस चालली आता आणि आपल्याला त्याला बाय करायचं ते गाडीत कोणी असू नसू मला नाही माहीत काय तर आमच्या ओळखीचं आहे नाही बाय जा आलं याला काम देतं जाऊ द्या विचार करण्यात काय भला नाही डायरेक्ट घरी आणि आता आमच्या फोनमध्ये नाही चार्जिंग डायरेक्ट समजा बंद पडणार तर याला चार्जर घ्यायचं होतं गेलं ते कुकुळेश्वरवर तर चला एकदा डायरेक्ट आता भेटू घरी
मित्रांनो, तर फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.